हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण पाहत होतो क्लास 10चा सायन्स आणि त्यामध्ये आपण स्टार्ट केलाय कार्बन कंपाऊंड्स. कार्बन कंपाऊंड्स मध्ये आपण बघत होतो आययुपीएसी नेमिंग ऑफ द कंपाऊंड्स आणि त्यामध्ये नेक्स्ट फंक्शनल ग्रुप जो आपल्याला बघायचा आहे तो असेल कीटोन आणि कीटोन आपण डिनोट करू सीओ नी. बघू शकता कीटोन असेल सीओ. आता हा जो सीओ ग्रुप आहे तो प्रेझेंट असेल इन बिटवीन द कार्बन चेन. आता कार्बन चेनच्या मधात प्रेझेंट असेल सीओ ग्रुप आणि याच्या दोन्ही साइडला कार्बनची चेन असेल. आपण जे या एक्झाम्पल मध्ये कार्बनची चेन घेतली आहे ते घेतली आपण CH3 या साइडला आणि राईट साइडला सुद्धा CH3. राईट आणि लेफ्ट दोन्ही साइडला आपण घेतलाय CH3 अँड CH3. तर बघू शकता तुम्ही राईट अँड लेफ्ट दोन्ही साइडला CH3 घेतलाय आणि या प्रकारे कंपाऊंड तयार झालाय CH3CO CH3. आणि याचा आययुपीएसी नेमिंग लिहिण्यासाठी आपल्याला बघावं लागेल नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. आणि नंबर ऑफ कार्बन ॲटम्स बघताना लक्षात घ्यायचं आहे की फंक्शनल ग्रुप मध्ये सुद्धा प्रेझेंट आहे कार्बन ॲटम. बघू शकता इथे फंक्शनल ग्रुप मध्ये प्रेझेंट आहे कार्बन ॲटम आणि फंक्शनल ग्रुप मध्ये कार्बन ॲटम प्रेझेंट असेल तर आययुपीएसी नेमिंग लिहिताना आपल्याला तो कार्बन ॲटम सुद्धा मेजर करावा लागेल. सो बघू शकता 1, 2 and 3 कार्बन ॲटम्स प्रेझेंट आहे. यामध्ये 3 कार्बन ॲटम्स प्रेझेंट आहे. त्यानंतर बघू शकता जर आपण लेफ्ट किंवा राईट कडून नंबरिंग केलं किंवा राईट कडून सुद्धा नंबरिंग केलं तर बघू शकता राईट कडून नंबरिंग केलं तर 1, 2 सेकंड नंबर आलेला आहे फंक्शनल ग्रुपला. लेफ्ट कडून जर केलं तर 1, 2 and 3 सेकंड नंबर येत आहे फंक्शनल ग्रुपला. सो दोन्ही साइडनी नंबरिंग करायचं आहे आणि ज्या साइडनी सीओ ला लेसर नंबर येईल त्या साइडनी आपल्याला नंबरिंग स्टार्ट करायचं आहे. त्यानंतर बघू शकता 3 कार्बन ॲटम्स प्रेझेंट आहे. 3 कार्बन ॲटम्स प्रेझेंट असेल तर आलं प्रोप. 3 कार्बन ॲटम्स प्रेझेंट असेल तर प्रोप आलं. त्यानंतर बघू शकता सगळे असेल प्रेझेंट सिंगल बॉन्ड आलं प्रोपेन. त्यानंतर बघू शकता ई इज रिप्लेस बाय ONE. आता कीटोन मध्ये जो ई रिप्लेस करायचा आहे तो आपल्याला रिप्लेस करायचा आहे ONE. कीटोन मध्ये ONE दिसत असेल तुम्हाला आणि यानेच आपल्याला रिप्लेस करायचा आहे ई. बघू शकता प्रोपेन आलं. त्यानंतर अल्केन मधला ई रिप्लेस करायचा आपल्याला ONE नी. तर बघू शकता सेकंड नंबरला प्रेझेंट आहे आपला फंक्शनल ग्रुप तर प्रोपेन 2. त्यानंतर बघू शकता ई इज रिप्लेस बाय ONE. सो याचा आययुपीएसी नेमिंग असेल प्रोपेन 2 ONE. सो आययुपीएसी नेमिंग झालेला आहे प्रोपेन 2 ONE. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल घेऊ शकतो आपण CH3 CH2 CO CH3. आता पुन्हा बघू शकता एक एक्झाम्पल घेतला आपण ज्यामध्ये दोन्ही साइडनी प्रेझेंट असेल कार्बनची चेन. पुन्हा आपल्याला करावं लागेल याला नंबरिंग करू आपण लेफ्ट अँड राईट दोन्ही साइडनी. तर सुरुवातीला आपण केलं राईट साइडनी नंबरिंग तर 1, 2, 3 and 4 नंबर ऑफ कार्बन ॲटम्स प्रेझेंट आहे. त्यानंतर सेकंड नंबरला प्रेझेंट आहे फंक्शनल ग्रुप. जर आपण राईट कडून नंबरिंग केलं सेकंड नंबरला फंक्शनल ग्रुप दिसत असेल. लेफ्ट कडून जर केलं तर बघू शकता लेफ्ट कडून जर नंबरिंग केलं तर थर्ड नंबरला प्रेझेंट आहे फंक्शनल ग्रुप. त्यानंतर इथे बघू शकता हा जो सीओ ग्रुप आहे हा याचं फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे. लेफ्ट कडून जर नंबरिंग केलं तर थर्ड नंबर येत आहे. राईट कडून जर नंबरिंग केलं तर सेकंड नंबर येत आहे. त्यानंतर बघू शकता 4 नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आहे. 4 नंबर ऑफ कार्बन ॲटम्स असेल तर आला ब्युटॅन. ई रिप्लेस करावं लागेल आपल्याला. सो ब्युटॅन दॅट इज कॅपिटल बी लिहावं लागेल आपल्याला सुरुवातीला कॅपिटल बी ब्युटॅन. त्यानंतर ई इज रिप्लेस बाय ONE आणि सेकंड नंबरला प्रेझेंट आहे CO दॅट इज ONE. तो फंक्शनल ग्रुप जो आहे तो सेकंड नंबरला आलेला होता आपला. जो लोअर नंबर आलेला आहे तो सेकंड नंबर असेल आणि थर्ड हा ग्रेटर नंबर असताना आपण नंबरिंग कॅन्सल केलं लेफ्ट कडून आणि नंबरिंग केलं आपण राईट कडून आणि त्यानुसार याला नंबर आलेला आहे सेकंड. सो आययुपीएसी नेमिंग झालेला आहे याचं ब्युटॅन 2 ONE. त्यानंतर नेक्स्ट बघू शकता एक्झाम्पल CH3 CO CH2 CH2 CH3. सो नेक्स्ट एक्झाम्पल बघू शकता तुम्ही आता CH3 CO CH2 CH2 CH3. यामध्ये सुद्धा आपण नंबरिंग करू लेफ्ट कडून आणि राईट कडून. सो राईट कडून जर नंबरिंग केलं तर 1, 2, 3 and 4 नंबर येते आपला फंक्शनल ग्रुपला आणि 5 नंबर ऑफ कार्बन ॲटम्स दिसत आहे. त्यानंतर जर लेफ्ट कडून जर नंबरिंग केलं तर 1 and 2. बघू शकता आता लेफ्ट कडून लोअर नंबर आलेला आहे तर लेफ्ट कडून नंबरिंग घेऊ आपण आणि राईट कडून नंबरिंग करू आपण कॅन्सल. आणि आपल्या जे चेन आहे त्यामध्ये कार्बन ॲटम्स प्रेझेंट आहे 5 कार्बन ॲटम्स इन्क्लुडिंग द फंक्शनल ग्रुपचा कार्बन ॲटम. फंक्शनल ग्रुपचा कार्बन ॲटम सुद्धा इन्क्लूड करावा लागेल यामध्ये. त्यानंतर 5 कार्बन ॲटम्स प्रेझेंट आहे. 5 कार्बन ॲटम्स असेल तर आलं पेंटॅन. त्यानंतर ई दॅट इज ई असेल अल्केनच्या चेन मधला तो ई रिप्लेस करावा लागेल आपल्याला ONE नी आणि बघू शकता सेकंड नंबरला प्रेझेंट आहे फंक्शनल ग्रुप. सो पेंटॅन 2 ONE. सो आययुपीएसी नेमिंग असेल पेंटॅन 2 ONE. सो नेक्स्ट एक्झाम्पल बघू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल असणार आहे CH3 CH2 CO CH2 CH3. पुन्हा आपण याला दोन्ही साइडनी नंबरिंग करू लेफ्ट अँड राईट साइडनी. राईट साइडनी जर नंबर केलं तर फंक्शनल ग्रुपला दिसत असेल तुम्हाला थर्ड नंबर येत आहे.
4 and 5 नंबर ऑफ कार्बन आयटम्स आहे आणि थर्ड नंबर येतात फंक्शनल ग्रुपला राईट कडून. आता नंबरिंग करू आपण लेफ्ट साइडनी. सो 1 2 3 4 and 5. जर आपण राईट साइडनी नंबरिंग केलं तर थर्ड नंबर आला, लेफ्ट साइडनी नंबरिंग केलं तरी सुद्धा नंबर आला थर्ड. अशा वेळेस तुम्ही लेफ्ट कडून नंबरिंग केलं किंवा राईट कडून नंबरिंग केलं तरी चालेल. त्यानंतर नंबर ऑफ कार्बन आयटम्स बघायचे आपल्याला. नंबर ऑफ कार्बन आयटम्स आहे 5. नंबर ऑफ कार्बन आयटम्स 5 असेल तर आलेला आहे पेंटॅन. त्यानंतर ई रिप्लेस करावं लागेल आपल्याला. ई रिप्लेस करावं लागेल आपल्याला ONE नी. फर्स्ट आपल्याला लिहावं लागेल फंक्शनल ग्रुपची पोझिशन. सो फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे थर्ड नंबरला. सो पेंटॅन 3 ONE. सो IUPAC नेमिंग असेल पेंटॅन 3 ONE. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघू शकतो आपण 4 नंबर. त्यानंतर 5 नंबर एक्झाम्पल बघू शकतो आपण नेक्स्ट. CH3 CH2 CH2 CO CH2 CH3. सो नेक्स्ट एक्झाम्पल बघू शकता. यामध्ये नंबर ऑफ कार्बन आयटम्स बघावं लागेल, त्यानंतर बघावं लागेल फंक्शनल ग्रुपची पोझिशन. सो फर्स्ट आपण नंबरिंग करू राईट कडून. 1 2 3 4 5 and 6. 6 नंबर ऑफ कार्बन आयटम्स प्रेझेंट आहे आणि फंक्शनल ग्रुपला नंबर येत आहे थर्ड. आता राईट लेफ्ट कडून करू आपण नंबरिंग. 1 2 3 4. आता बघू शकता लेफ्ट कडून नंबर आला 4 फॉर द फंक्शनल ग्रुप आणि राईट कडून नंबर आला थर्ड. सो आपण राईट कडून नंबरिंग चूज करू आणि लेफ्ट कडली नंबरिंग कॅन्सलिंग करू. बरोबर. त्यानंतर बघू शकता नंबर ऑफ कार्बन आयटम्स असतील 6. नंबर ऑफ कार्बन आयटम्स 6 असतील तर हेक्झॅन. नंबर ऑफ कार्बन आयटम 6 असतील तर हेक्झॅन. त्यानंतर थर्ड नंबरला प्रेझेंट आहे फंक्शनल ग्रुप दॅट इज 3 आलं. त्यानंतर फंक्शनल ग्रुप असेल कीटोन दॅट इज लिहावं लागेल आपल्याला ONE. सो हे असेल हेक्झॅन 3 ONE आणि हे असतील फंक्शनल ग्रुप कीटोन. कीटोनच्या फंक्शनल ग्रुपसाठी IUPAC नेमिंग. यानंतर आपण नेक्स्ट बघू. नेक्स्ट फंक्शनल ग्रुप आपल्याला बघायचा आहे तो असणार आहे अमाइन्स. तर अमाइन्स हा फंक्शनल ग्रुप आपण डिनोट करू NH2 नी आणि यामध्ये IUPAC नेमिंग बघायचे आपल्याला फॉर द अमाइन्स. आणि फर्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण CH3 CH2 and NH2. आता बघू शकता CH3 CH2 आहे NH2. यामध्ये फर्स्ट आपल्याला बघावं लागेल पोझिशन ऑफ NH2 ग्रुप. आता NH2 ग्रुप जर बघितला तर आपण कार्बनच्या एंड पोझिशनला प्रेझेंट असेल. मीन्स याला जर आपण 1 नंबर दिला तर फर्स्ट पोझिशनला NH2 ग्रुप प्रेझेंट आहे 1 and 2. ज्या साईडला NH2 ग्रुप प्रेझेंट असेल त्या साईडने आपण नंबरिंग करू किंवा ज्या साईडने आपल्याला NH2 ग्रुप जवळ पडेल लोअर नंबर येईल फॉर द फंक्शनल ग्रुप त्या साईडने आपण करू नंबरिंग. त्यानंतर बघू शकता यामध्ये कार्बन प्रेझेंट नाहीये तर नंबर ऑफ कार्बन आयटम्स आपल्याला कार्बन चेन वरून बघावं लागेल. त्यानंतर अमाइन हा ग्रुपला आपण म्हणतो अमाइन्स. तर बघू शकता फर्स्ट बघितलं आपण नंबर ऑफ कार्बन आयटम्स. नंबर ऑफ कार्बन आयटम्स असेल 2 नंबर ऑफ कार्बन आयटम्स असेल तर आलं इथेन and E is replaced by amine. जर अमाइनचा फंक्शनल ग्रुप लिहायचा असेल तर लिहायला लागेल आपल्याला E is replaced by amine. तर IUPAC नेमिंग असेल इथेनामाइन. त्यानंतर बघू शकता फर्स्ट नंबरच्या कार्बनला प्रेझेंट आहे NH2 ग्रुप तर लिहू शकतो आपण 1 इथेनामाइन किंवा मग 1 मेन्शन नाही केला तरी चालेल बट 2 or 3 पोझिशनला असेल तर त्यावेळेस आपल्याला पोझिशन मेन्शन करावं लागेल अमाइन ग्रुपची. याचा IUPAC नेमिंग असेल 1 इथेनामाइन. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघू शकतो आपण सेकंड एक्झाम्पल बघितलं आपण CH3 CH2 CH2 and NH2. पुन्हा बघू शकता NH2 जो प्रेझेंट आहे तो कार्बनच्या चेन मध्ये शेवटी प्रेझेंट असेल. त्यानंतर आपण याला देऊ फर्स्ट पोझिशन बिकॉज NH2 ग्रुप याला अटॅच आहे तर याला फर्स्ट पोझिशन येईल सेकंड अँड थर्ड. सो नंबर ऑफ कार्बन आयटम्स झाले 3 नंबर ऑफ कार्बन आयटम्स. फर्स्ट नंबरच्या कार्बनला प्रेझेंट आहे NH2 सो 1. त्यानंतर 3 नंबर ऑफ कार्बन आयटम्स आहेत तर प्रोपेन 1 प्रोपेन. त्यानंतर ई रिप्लेस करावं लागेल आपल्याला अमाइननी आणि इज रिप्लेस बाय अमाइन. सो IUPAC नेमिंग आलं आपलं 1 प्रोपॅन अमाइन. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ शकतो आपण CH3 CH2 CH3. त्यानंतर या कार्बन आयटमला प्रेझेंट असेल NH2. तर बघू शकता आता जो NH2 ग्रुप प्रेझेंट आहे तो एंड पोझिशनला किंवा स्टार्टिंग पोझिशनला न दिसता आपल्याला दिसत आहे ऍट द मिडल ऑफ कार्बन चेनच्या मधात दिसत आहे. सो दोन्ही साईडने नंबरिंग करावं लागेल आपल्याला. फर्स्ट आपण करू लेफ्ट साईडने केली तर सेकंड नंबरचा जो कार्बन आयटम आहे त्याला प्रेझेंट आहे NH2 ग्रुप आणि जर आपण केली राईट साईडने तर राईट साईडने बघू शकता सेकंड नंबरच्याच कार्बनला प्रेझेंट आहे NH2 ग्रुप. सो दोन्ही साईडने सेम नंबरिंग येत आहे तर कुठलीही साईड चूज केली तरी चालेल. त्यानंतर बघू शकता नंबर ऑफ कार्बन आयटम्स. फर्स्ट बघून घ्या पोझिशन ऑफ NH2 ग्रुप. पोझिशन ऑफ NH2 ग्रुप आहे 2. त्यानंतर NH2 ग्रुप पोझिशन 2 ला अटॅच आहे. त्यानंतर नंबर ऑफ कार्बन आयटम्स आहे 3 नंबर ऑफ कार्बन आयटम्स आहे तर आलं प्रोपॅन. त्यानंतर फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे अमाइन. फंक्शनल ग्रुप अमाइन असेल तर आलेला आहे E इज रिप्लेस बाय अमाइन. सो IUPAC नेमिंग झालेला आहे 2 प्रोपेन अमाइन.
तर बघू शकता सेकंड पोझिशनला प्रेझेंट होता NH2 ग्रुप, सो 2 आलेला आहे. 3 नंबर ऑफ कार्बन आयटम्स होते, आलं प्रोपॅन. त्यानंतर E ला रिप्लेस करायचं आपल्याला अमाइन्सनी. यानंतर आपण आणखी नेक्स्ट एक्झाम्पल्स बघू. नेक्स्ट एक्झाम्पल बघू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल्स असेल CH3CH बॉन्डेड टू NH2 असेल, बॉन्डेड टू CH2 CH3. आता पुन्हा बघू शकता NH2 ग्रुप प्रेझेंट आहे आपला आणि NH2 ग्रुपला आपल्याला द्यावं लागेल लोएस्ट पॉसिबल नंबर. तर लेफ्ट साइडनं जर नंबर दिला आपण तर 1 2 3 and 4 सेकंड नंबर येते आपला फंक्शनल ग्रुपला. तर जर आपण राईट साइडनी नंबरिंग केलं तर 1 2 3 and 4 बघू शकता थर्ड नंबर येते आपला फंक्शनल ग्रुपला. सो यामध्ये आपल्याला लोएस्ट पॉसिबल नंबर द्यावा लागेल आणि तो नंबर आहे सेकंड. तर बघू शकता सेकंड नंबरला प्रेझेंट आहे फंक्शनल ग्रुप, सो लिहावं लागेल आपल्याला 2. त्यानंतर नंबर ऑफ कार्बन आयटम्स बघितले तर नंबर ऑफ कार्बन आयटम्स आहे 4, सो नेम आलं ब्युटॅन. नंबर ऑफ कार्बन आयटम्स 4 आहे तर नेम आलं ब्युटॅन. त्यानंतर E इज रिप्लेस बाय अमाइन, सो ब्युटॅनामाइन, 2 ब्युटॅनामाइन. त्यानंतर नेक्स्ट बघू शकता पुन्हा 1 2 3 4 and 5 नंबर ऑफ कार्बन आयटम्स आहे आणि त्यापैकी थर्ड नंबरच्या कार्बन आयटमला प्रेझेंट आहे फंक्शनल ग्रुप. आता राईट कडून सुद्धा नंबरिंग करू आपण 1 2 3 4 and 5. तर बघू शकता दोन्ही साइडनी जर नंबरिंग केलं तर थर्ड नंबरच्या कार्बनला प्रेझेंट आहे NH2 ग्रुप. थर्ड नंबरच्या कार्बनला जर NH2 ग्रुप प्रेझेंट असेल तर बघू शकता आपल्याला नेमिंग करावं लागेल आणि नेमिंग करताना पेंटेन सुरुवातीला आपल्याला लिहावं लागेल फंक्शनल ग्रुपचा नंबर. तो फंक्शनल ग्रुप दोन्ही साइडनी प्रेझेंट आहे थर्ड नंबरला, सो नंबर आला थर्ड. त्यानंतर आला पेंटेन, 5 नंबर ऑफ कार्बन आयटम्स आहे तर आला पेंटेन. त्यानंतर बघू शकता E इज रिप्लेस बाय अमाइन, सो नेमिंग आलेला आहे पेंटेन 3 पेंटॅनामाइन. त्यानंतर बघू शकता CH3 CH2 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 NH2. तर बघू शकता इथे आपल्याला दिसत असेल की स्टार्टिंग पोझिशनला प्रेझेंट आहे NH2. इथे नंबर देऊ आपण 1 2 3 and 4 आणि जो लोएस्ट पॉसिबल नंबर असेल तो येत आहे 1. तर बघू शकता 1 लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. त्यानंतर बघू शकता नंबर ऑफ कार्बन आयटम्स आहे 4, नंबर ऑफ कार्बन आयटम्स असेल 4 तर नेम आलं ब्युटॅन. त्यानंतर बघू शकता प्रेझेंट आहे NH2 ग्रुप, E इज रिप्लेस बाय अमाइन, सो नेमिंग आलं ब्युटॅनामाइन. सो हे होतं फंक्शनल ग्रुप फॉर कीटोन्स अँड अमाइन्स. आज आपण बघितलंय फंक्शनल ग्रुप फॉर कीटोन्स अँड अमाइन्स चे IUPAC नेमिंग.